एप्रिल 2026 ही तारीख डायरीमध्ये नोंदवून ठेवा, कारण या दिवशी तुमच्या बँक खात्यात जमा होणारा पगार बदललेला असेल. केंद्र सरकार देशातील कामगार कायदे आणि कर प्रणालीत सर्वात मोठा बदल घडवून आणत आहे. न्यू लेबर कोड आणि इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 मुळे तुमच्या सॅलरी स्लिप मधील प्रत्येक आकडा बदलणार आहे. पण प्रश्न असा आहे की हा बदल तुमच्या फायद्याचा आहे की तोटा देणारा? पाहूया थेट बातमीच्या या विशेष रिपोर्टमध्ये. आतापर्यंत कंपन्या कर वाचवण्यासाठी तुमच्या पगाराचे अनेक तुकडे करत होत्या. बेसिक सॅलरी कमी आणि अलाउन्स जास्त असा हा फॉर्म्युला होता. पण आता हे चालणार नाही. 1 एप्रिल पासून तुमचा मूळ पगार एकूण पगाराच्या 50% असणे बंधनकारक आहे. याचा अर्थ तुमच्या पगाराची रचना पूर्णपणे बदलणार आहे. जेव्हा बेसिक सॅलरी वाढते तेव्हा पीएफ कपातही वाढते. त्यामुळे महिन्याला हातात येणारा पगार थोडा कमी होईल. पण थांबा, ही तुमच्यासाठी चिंतेची नाही तर आनंदाची बातमी आहे. कारण हा कापलेला पैसा तुमच्याच पीएफ खात्यात जमा होऊन त्यावर भरघोस व्याज मिळणार आहे. निवृत्तीच्या वेळी तुम्हाला मिळणारा निधी आता कित्येक पटीने जास्त असेल. दुसरीकडे टॅक्सच्या आघाडीवरही मोठा दिलासा आहे. 12.75 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना आता टॅक्समधून पूर्णपणे मुक्त करण्यात आला आहे. मात्र जुन्या कर प्रणालीत राहणाऱ्यांना HRA सवलतीचे गणित पुन्हा मांडावे लागेल. थोडक्यात सांगायचं तर सरकार तुम्हाला सक्तीची बचत करायला लावत आहे. तुमची आजची टेक होम सॅलरी थोडी कमी झाली तरी तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक सुखकर आणि श्रीमंत होणार आहे. कंपन्यांना आता आपली पे रोल सिस्टीम अपडेट करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा बदल कडू गोळी वाटली तरी भविष्यासाठी ते एक अमृत ठरणार आहे.